मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 30 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, येणारे एपिसोड रिव्ह्यू मिस करू नका. आता येणाऱ्या 5 आणि 6 डिसेंबरला महिपत, प्रतिमात्या, सायली, अर्जुन सगळे समोरासमोर येणारे. अपघाताचं रिक्रिएशन होणार आहे. त्यात महिपतने स्वतः कबुली पण दिली की 22 वर्षापूर्वी मीच तुला मारलं आणि तो म्हणतो की आजही तुला मीच मारणार आहे. आणि प्रेक्षकांनो, महिपत त्याच्या रिव्हॉल्वर मधनं गोळी चालवतो आणि आता ही गोळी कोणाला लागते ना, ते खूप मोठं सस्पेन्स आहे बाई. मला तर काल टेन्शन आलं आणि झोपही नाही आली की नेमकं कोण अपघातात जाणार आहे. बघूयात प्रेक्षकांनो. डोंट मिस सिंगल पण एपिसोड रिव्ह्यू. बघत राहा. ठरलं तर मग. सुरुवातीला आपण बघतोय की सायली महिपतच्या वागणुकीचा जरा विचार करताना दिसतेय. आजच्या एपिसोड रिव्ह्यूला सुरुवात करते मी. सायली म्हणत असते, महिपतचं जेवढं वागणं मी विचारात घेते तेवढं मला विचित्रच वाटतंय. बघा ना, महिपत सारखा कुंची माणूस ज्याचं त्याच्या मुलीवर प्रचंड प्रेम आहे, साक्षीसाठी त्याने आश्रमाला विकत घेतलं, मधुभाऊंना अडकवलं. इथे मागेच मी तुम्हाला सगळा फ्लॅशबॅक दाखवला. सायलीला सगळं आठवतं. आश्रम कसा विकत घेण्यात आला, कसं मधुभाऊंना ट्रॅप करण्यात आलं, ते सगळं पुन्हा एकदा दाखवलंय. सायली म्हणते अर्जुनला ते आठवून साक्षी जेलमध्ये गेल्यावर तो महिपत शांत राहिला. ज्या बाईमुळे महिपतच्या मुलीशी म्हणजे तिची मारामारी झाली, त्या बाईला कसं काय महिपतने जिवंत सोडलं असेल. अर्जुन म्हणतो, हो ग सायली, मलाही तसंच वाटतंय. म्हणजे मला पण त्या गोष्टीचं आश्चर्यच वाटतंय. मला वाटतंय की ती बाई कदाचित अजूनही जेलमध्येच असेल, म्हणून महिपत तिच्यापर्यंत पोहोचू शकत नसेल काय. सायली म्हणते, पण या सगळ्या गोष्टींचा जेवढा विचार केला ना, तेवढं हे किचकट होत चाललंय. म्हणजे बघा ना, त्याने त्या बाईचा विचार न करता त्याने ह्या सदाशिवला आणि मैनावतीला माझ्या घरी खोटे आई वडील म्हणून का पाठवलं असेल. आता पुन्हा एकदा सायली ते सगळं आठवताना दाखवली आहे. सुरुवातीला त्यांनी हा सगळा मागच्या सीन्सचा थरार खूप रंगवलाय. आज यांनी सगळं व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं दाखवलंय मालिकेत प्रेक्षकांनो. पण छान आहे आजचा एपिसोड, नक्की बघा. सायली म्हणते, माझ्या गाठोड्यात भलत्याच मुलीचा फोटो ठेवला आणि आता लक्षात येतंय की रविराज काकांच्या अपघातामागे सुद्धा या महिपतचाच हात होता. कशासाठी करत असेल हा महिपत आणि का करत असेल. अरे बापरे, आता या सगळ्याचा विचार करून करून माझं डोकं भणभणायला लागलंय. अर्जुन म्हणतो, या सगळ्यावर एकच उपाय आहे ना बायको, हेड मसाज फ्रॉम अर्जुन सुभेदार. सायली आता गोड हसते. अर्जुन म्हणतो, उफ, ही स्माईल तुझी बायको, असं म्हणून तिच्याकडे बघतोय पण म्हणतोय, अगं बायको, तू न अशीच हसत राहा, तू टेन्शन घेऊ नकोस बरं. महिपतचा तर अजिबात विचार करू नकोस. तो महिपत आता आपलं भविष्य कंट्रोल करू शकणार नाहीये, आता आपण त्याचं आयुष्य कंट्रोल करू. आणि सिनियर प्रतिमात्याला त्याने ऑलरेडी खूप भोगायला लावलाय. आता यापुढचा सीन सचिन आणि साक्षीचा घेतलाय. काल आपण पाहिलं होतं, सचिन साक्षीला भेटायला पुन्हा आलाय. साक्षी आल्या आल्या त्याची अशी गळ्यात पडते आणि त्याला सोडतच नाही. सचिन जरा घाबरलाय बरं का प्रेक्षकांनो, चांगलाच मनातनं म्हणतो कसा, अगं मला वाटलं होतं सॅम तू चिडली असशील. साक्षी म्हणते, हो चिडलेच होते मी सचिन, खूप चिडले होते मी तुझ्यावरती. कुठे गेला होतास रे तू सचिन, काय रे, किती फोन केले, किती मेसेजेस केले, आधी नॉट रिचेबल होतास, फोन उचलत नव्हतास, कशालाच रिप्लाय केला नाहीस रे. सांग ना रे सचिन, कुठे गेला होतास, चंद्रावर गेला होतास का, तिथे काम होतं का तुझं, तिथे तुझी रेंज मिळत नव्हती का तुला. आता सचिन म्हणतो, अगं असं काय करतेस सॅम, तुझा राग काढण्यासाठी माझं काम अर्धवट टाकून आलोय मी, तुला सरप्राईज देण्यासाठी. मी माझ्या सॅमला असं चिडलेलं नाही ना बघू शकत. साक्षी आता खूपच अशी डेस्पिरेट झाली आहे बरं का. साक्षी त्याची गाल धरते त्या सचिनची आणि म्हणते, यू हॅव नो आयडिया, तुला नाही कळत ते माझी अवस्था कशी झाली होती सचिन. अरे असा कसा अचानक गेला होतास रे तू, त्या मंदिरातून गेला तो गायबच झालास तू. सचिन म्हणतो, अगं मला माझ्या ऑफिसच्या कामासाठी जावं लागलं सॅम. आता साक्षी म्हणते, 2 पूर्ण रात्री तू गेला होतास. सचिन म्हणतो, अगं US टायमिंग यार, तू विसरलीस का, माझे US टायमिंगचे आवर आहेत. अगं माझी टेक्निकल इमर्जन्सी होती, ती सॉल्व्ह करायला मला जावं लागलं होतं दिल्लीला सॅम. सचिन आता साक्षीला एक्सप्लेन करतोय आणि इकडे पुन्हा अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय. आज मालिकेत भरपूर डायलॉग आहेत आणि सगळं प्लॅनिंग दाखवलंय. बघत राहा प्रेक्षकांनो काय काय झालंय. अर्जुन म्हणतो, मी तेल घेऊन येतो तुला मसाज द्यायला. सायली म्हणते, अहो थांबा जरा, हे बघा आपण महिपतला धक्का देत देत अपघाताच्या ठिकाणापर्यंत नेऊ खरी. आता महिपतला आतापर्यंत काय काय धक्के दिले त्यांनी ते सगळं आठवत आहे. हे सगळं ते मुद्दाम आपल्याला पुन्हा पुन्हा दाखवत आहे, एकही सिक्वेन्स कोणाचा चुकायला नको म्हणून.
आणि प्रेक्षकांनो, महत्वाची गोष्ट म्हणजे मालिका आता संपणार नाहीये हे स्वतः सांगितलंय मालिकेच्या सगळ्या लोकांनी, की मालिका काही संपत नाहीये, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सायली आत्ताचा सिक्वेन्स आठवते, की महिपतला कसा कसा त्रास देतोय आपण आणि म्हणते अर्जुनला, अहो आपण सगळ्यात महत्वाचा धक्का त्याला तेव्हाच देऊ जेव्हा त्याला तीच व्यक्ती तिथे दिसेल अपघाताच्या ठिकाणी, जिचं तिने सगळ्यात जास्ती नुकसान केलंय. अर्जुन म्हणतो, काय सांगतेस तू, म्हणजे प्रतिमात्या? सायली म्हणते, हो अहो, जेव्हा अपघात झाला ना तेव्हा काही काळासाठी रविराज काका बेशुद्ध झाले होते. ते शुद्धीवर आल्यावर त्यांना तिथे प्रियाही दिसली नाही, म्हणजे तन्वी, आणि प्रतिमा आत्या पण दिसल्या नाही. नंतर आपल्याला हे कळलं की तन्वीला म्हणजेच प्रियाला मधुभाऊ आश्रमात घेऊन गेले. पण मग नंतर प्रतिमा आत्याचं काय झालं, त्या कुठे गेल्या? नंतर प्रतिमा आत्याला सुद्धा हे आठवत नाहीये ना. आता या दोघांची चर्चा दाखवली आहे. अर्जुन म्हणतो, हो सगळं बरोबर आहे तुझं. सायली म्हणते, हो पण हे सगळं त्या मैपतला माहित असेल तर? म्हणजे आपण त्या अपघाताच्या ठिकाणी जर प्रतिमा आत्याला नेलं तर मैपतसाठी तो सगळ्यात मोठा घाव ठरणार आहे. बघा ना, अगदी शेवटचा घाव. त्याचबरोबर प्रतिमा आत्याला सुद्धा त्यांच्या स्मृतीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचता येईल. प्रेक्षकांनो, इथे सायलीला सुद्धा तो अपघात आठवू शकतो बरं का. तुम्ही प्रोमो पाहिला की नाही मालिकेचा नवीन? अमेझिंग दाखवलाय प्रोमो, खूप जबरदस्त आहे. सायलीचं हे बोलणं अर्जुन जरा वेळ विचार करतोय. आता अर्जुनला प्रतिमा आत्याला तिथे नेणं जरा रिस्की वाटतंय बरं का, आणि तेच होणार आहे. अर्जुनचा जो संशय आहे ना तो खरा ठरणार आहे. इथून पुढे पुन्हा सचिन आणि साक्षीचा सीन दाखवलाय. सचिन कुठे ना कुठे या सगळ्या प्रकरणाशी कनेक्ट होणार आहे प्रेक्षकांनो. साक्षी चिडते सचिनवर आणि म्हणते, काय रे सचिन, तुझे हे वेडेवाकडे सगळे ऑफिसचे काम, तुझे हे आवर्स, तुझे, मला नाही रे कळत हे सगळं, मला खरंच नाही कळत. तुला माहितीये सचिन, अरे मी काल रात्रीपासनं काही खाल्लं नाही, आज सुद्धा सकाळपासनं मी काही खाल्लेलं नाहीये. माझं ना डोकं भडभडायला लागलंय आता या सगळ्यामुळे. लगेच आता हा सचिन लाड म्हणतो, ओ माय पुअर बेबी, मला मिस करत होतीस का तू? ए काय ग, मला मिस करत होतीस म्हणून उपाशी राहिलीस? काय ग, मला वाटलं होतं तू खूप स्ट्रॉंग आहेस आणि माझ्यामुळे अशी कशी वीक झालीस? सचिन फ्लर्ट करायचा प्रयत्न करतो साक्षीला. साक्षी आता त्याला कसला लुक देते प्रेक्षकांना, मला भीतीच वाटायला लागली आता साक्षीची. साक्षी त्याला बघते आणि म्हणते, सचिन तू मला वीक केलंयस, आय स्वेअर, आय स्वेअर. त्याचा गळा दाबते आणि म्हणते, आता जर असं न सांगता निघून गेलास ना सचिन तर जीव घेईल मी तुझा. अरे लाडा चाललंय यांचं सगळं. सचिन म्हणतो, ए ब्युटिफुल, तशी वेळच येणार नाही. तुला जर माझा जीव घ्यायचा असेल ना तर माझा गळा दाबायची गरज नाहीये तुला. अरे यार, तू फक्त माझ्याकडे बघ, तसाच माझा जीव जाईल ग. आता साक्षी बघते आणि हसते मग त्याच्याकडे बघून, आणि मग म्हणते, चल रब्बिश, असं म्हणून त्याच्या मिठीत जाते. आता तेवढ्यात याला पुन्हा अस्मिताचा फोन आलाय बरं का. याचा फोन मागच्या खिशात आहे. आता तो अस्मिताचं नाव बघतो आणि लगेच फोन कट करून टाकतो बरं का. साक्षी त्याच्याकडे बघते आणि हा थोडा घाबरतो आणि मग म्हणतो, नाही अगं कुठे, काहीच नाही, हे बघ ठेवून दिला मी फोन. आता फोन वगैरे काही नाही. चल ये बरं सॅम, बस इकडे ये. आता फक्त दिवसभर तू आणि मी. आता मी दिवसभर फोनकडे बघणारच नाहीये. आता मी फक्त माझ्या सॅमकडे बघणार आहे. S&S असं म्हणून पुन्हा आता तिला जवळ घेतोय बरं का प्रेक्षकांनो. चांगलाच अडकणार आहे याचा टाइमपास. याच्या गळ्याशी नाही आला ना तर बघा आता. आता थोडासा सुटकेचा निश्वास टाकतो. पण अस्मिताला जेव्हा कळेल प्रेक्षकांनो, त्या बिचारीची काय अवस्था होईल सांगा बरं. या सगळ्या प्रकरणामध्ये तिची काय चूक आहे? तर बघा, आता अर्जुन आणि सायली पुन्हा निघालेत सकाळी त्यांच्या कामाला. नाश्ता करायचा आहे त्यांना. आता ही बया तिथे लक्ष ठेवून आहे. काल आपलं बोलता बोलता एक विषय बोलायचा राहून गेला प्रेक्षकांनो. प्रियाने काल मैपतला एवढं ओरडू सांगितलं की माझा या प्रकरणाशी संबंध नाहीये, पण करता करविता हीच होती ना. हिनेच तर अर्जुन सायलीला मैपतच्या नावापर्यंत पोहोचवलेलं आहे. काल मला सहज लक्षात आलं म्हणून आज तुमच्याशी शेअर करतेय. अर्जुन सायली एकमेकांशी बोलतायत नाश्ता करताना. आता विमलने नाश्ता दिलाय या दोघांना, पोहे खाताय. सायली अर्जुन बोलताय आणि ही बाई अशी तिथे बसून लक्ष देतेय. प्रियाचा काल वाढदिवस होता प्रेक्षकांनो. मी आज सकाळी बघितलं. तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, बिलेटेड शुभेच्छा. पोहे खाता खाता अर्जुन सायली प्लॅन करत असतात की आपण इथून पुढे रविराजांकडे जाऊन प्लॅन करू. अर्जुन हळूहळू बोलतो तिला की आपण प्रतिमा त्याबद्दल काल बोललो, पण मला शॉक बसलाय सायली.
आता आपण रविराजकडे म्हणजे सिनियरकडे जाऊया आणि सिनियरशी बोलूयात. सायली म्हणते हो आपण जाऊयात तिकडे. आता प्रिया विचार करते, अरे अरे पुन्हा आज बाहेर चाललेत. प्रिया मनात विचार करते, हल्ली यांचं बाहेर जाणं खूप वाढलंय, म्हणजे माझी शंका खरी ठरणार तर. हळूहळू बोलताय म्हणजे नक्की काहीतरी प्लॅनिंग करताय. आता अस्मिता येते बरं का आणि म्हणते गुड मॉर्निंग. अर्जुन म्हणतो गुड मॉर्निंग अस्मिताई. विमल म्हणते अस्मिताताई नाश्ता करून घ्याल ना. अस्मी म्हणते नको, मला थोड्या वेळाने नाश्ता दे. मम्मा कुठे आहे? माझं गर्भसंस्काराचं पुस्तक आहे तिच्याकडे, मला घ्यायचंय ते. मम्मा ए अगं खाली ये लवकर. विमल म्हणते अस्मिताताई वहिनी घरात नाहीये, त्या पुण्याला गेल्यात सकाळीच. आता अस्मिता जरा तनतन करते बरं का आणि म्हणते आई पुण्याला का गेली अचानक. सायली म्हणते तिकडे महिला आश्रमात कार्यक्रम आहे म्हणे अस्मिताताई, त्यांच्या हस्ते काहीतरी आहे म्हणजे उद्घाटन वगैरे, ते कार्यक्रम झालं की त्या येतील. अस्मिता म्हणते काय गड्या, मम्मा घरात नाहीये, आमच्या घरी पण कोणी नाहीये. आई बाबा नागपूरला गेलेत लग्नासाठी. सचिनचं काय दिल्लीचा मुक्काम वाढतच चाललाय. तिथे कोणी नाही म्हणून मी इथे आले राहायला. आता इथे पण कोणी नाही. तुम्ही पण आज लवकर जाताय दोघं नेहमीप्रमाणे, घराच्या बाहेर पडाल. शी बाबा, अर्जुनचंही ऑफिस आहे, तू पण घरात नसते सायली, मला करमत नाही ग. सायली म्हणते हो अस्मिताताई खरं आहे, पण आज मला बाहेर जावं लागेल हो. मग लगेच अस्मिता म्हणते मग आता एवढ्या मोठ्या घरात मी आणि विमलच. काय बाबा, मला कधीच पाणीपुरी खायची होती, कोणीच नाहीये, आता आम्ही दोघीच कसं जाणार. अर्जुन म्हणतो सॉरी ग अस्मिताई, पण काय ना आमचं बाहेर जाणं गरजेचं आहे. सायली ना एका फ्रॉड केसमध्ये मला मदत करते ग, म्हणून तिला मध्ये मध्ये ऑफिसला यावं लागतं. प्रिया कान टवकारून यांचं बोलणं ऐकते बरं का. सायली म्हणते मी संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करते हं अस्मिताताई. अस्मिता म्हणते राहू द्या, माझ्यामुळे उगाच तुमची कामं नका अडवू. मी एकटी रिकाम टेकडी आहे, मी बोर होते तर होऊ द्या. मग काय, शेवटी सायलीला कसं तरी होतं बरं का. सायली निघताना म्हणते अस्मिताताई मी येते हं लवकर, तुम्ही नका टेन्शन घेऊ एवढं. अस्मिता म्हणते सांगितलं ना तुला, काही गरज नाहीये लवकर वगैरे आणायची. आण ग बाई पोहे विमल, मी बसते एकटी आणि खाते. इमोशनल ब्लॅकमेल करते अस्मिता. मग सायलीला कसं तरी होतं, ती म्हणते अहो मी नाही आले तर चालेल का आज तुमच्या सोबत. आता अर्जुन काही बोलणार तेवढ्यात अस्मिता चिडून म्हणते नको म्हणलं ना मी तुला, जा म्हणलं ना सायली तू तिच्या सोबत. आता अर्जुन म्हणतो अरे 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 अस्मिता चिडू नकोस, रागवू नकोस, तू आधी शांत राहा बरं. ठीक आहे ठीक आहे. आता सायली जाते अर्जुन सोबत, पण तिचं काही मन राहावे ना, म्हणजे तिला असं वाटतंय खरंच अस्मिता एकटी आहे बिचारी, तिला कसं तरी होतंय वगैरे वगैरे. आता हे दोघं जातात घराबाहेर. आता प्रिया विचार करते की या दोघांचा पाठलाग करायचा. म्हणते कशी मनात, फ्रॉड केस वगैरे काही नाही, हे दोघे मिळूनच काहीतरी फ्रॉड करताय. नाहीतर अस्मिताचा मूड एवढा खराब असताना सायली अशी निघून गेलीच नसती. यांचं काय चाललंय ना काही कळत नाहीये. मला ना आता त्यांचा पाठलाग करायलाच हवा गाडीने. प्रिया मनातल्या मनात असं ठरवते. अर्जुन सायली आता घराच्या बाहेरच पडलेत. तिथे गेटमध्येच अर्जुन म्हणतो अगं सायली, सिनियरचा कॉल आला होता मला, त्याला जायचं होतं कुठेतरी मीटिंगसाठी, पण आपल्यामुळे त्याने कॅन्सल केली आहे बरं. ए हे बघ बायको, आपलं काम होईपर्यंत सिनियर दुसरं काम घेणार नाहीये. आणि मी म्हणतो की आता सायलीची तंद्री लागलेली असते. अर्जुन म्हणतो अगं काय कसला विचार करतेस. सायली म्हणते अहो अस्मिता ताईचा विचार जात नाहीये डोक्यातनं. आपण घराबाहेर पडत होतो तेव्हा कसं झालं होतं त्यांचं. या मैपतच्या कामामुळे ना हल्ली मी जास्ती नाहीये घरात, पण अस्मिता ताईंना किती एकटं वाटतंय, माझ्या लक्षातच आलं नाही हो. आता अर्जुन म्हणतो अगं अस्मिताईचे मूड स्विंग काही नवीन नाहीये, ती प्रेग्नेंट होण्याच्या आधी पण अशीच होती. सायली म्हणते तरी सुद्धा त्यांना एकटं वाटता कामा नये, त्या आनंदात नाहीये असा एकही क्षण नकोय हं. आपण त्यांची काळजी नको का घ्यायला. सचिन भाऊजी आधीच इथे नाहीये आणि त्यात आपण इथे नसलो तर त्यांना एकटं वाटेल ना, कंटाळा तर येणारच त्यांना. अर्जुन म्हणतो अगं सायली, पण मग आपण दिवसभर घरात बसायचं का. मैपतची सिच्युएशन किती टेन्स आहे आता सध्या. आता आपल्याला काम करावंच लागणार आहे. वी हॅव टू फॉलो हिम. सायली म्हणते हो मला कळतंय हे सगळं. आणि अर्जुन मग चिडून म्हणतो अगं मग तू किती ओव्हर थिंक करतेस. सायली पुन्हा त्याच्यावर चिडते आणि म्हणते मी ओव्हर थिंक करते, म्हणजे तुम्हाला तुमच्या बहिणीची काळजी नाहीये आणि मी काळजी घेते तर तुम्हाला त्रास होतोय त्याचा. अर्जुन म्हणतो अगं माझं ऐकून तर घे. सायली म्हणते तुम्ही काही बोल नका, तुम्ही आपल्या उठल्या बसल्या त्यांना टोमणे मारत असता, आता त्यांना त्रास होतोय तर तुम्हाला काही फरक पडत नाही, तुम्ही नेहमीसारखा त्यांना बोलण्याच्या मागे लागता तुम्ही. आता हिची नॉनस्टॉप गाडी सुरू होते, किती फास्ट बोलते ही, बापरे. शेवटी तो अर्जुन म्हणतो चुप चुप्प बस, थांब जरा, रिलॅक्स हो. एक काम कर,
थोडस श्वास घे, तो दीर्घ श्वास का काय म्हणतात ना तो घे आणि शांत हो. सायली, काय करायचंय तुला अस्मिताईसाठी नेमकं? करू आपण, तू म्हणशील ना ते करू. मग सायली खुश होऊन म्हणते नक्की का? अर्जुन म्हणतो हो बाई नक्की, सांग आता. सायली म्हणते मी काय म्हणते, आपण ना लवकर येऊया, मग गप्पा गोष्टी गाणी करूयात अस्मिताईंसाठी आणि छान दिवस घालूयात. आणि त्यांना पाणीपुरी खावीशी वाटते ना, तीही आणू. मी करते घरी छान, आपण एकत्र दिवस घालवू. म्हणजे प्रतिमा त्या, रविराज काका, चैतन्य भाऊजी सगळ्यांना बोलूयात. अर्जुन म्हणतो अगं अगं तू पार्टी अरेंज करतेस का सगळ्यांना मिळून? सायली म्हणते तसंच समजा हवं तर. मी ना सचिन भाऊजींना पण फोन करते, त्यांना जर आजच्या दिवस इथे येता आलं तर. आणि अहो पाणीपुरीच नाही, त्यांना जे आवडेल ते करू. आता असेही बरंच काही बडबड बडबड करते, ते फक्त आता इथं म्युझिकल आपल्याला ऐकवलं. आणि आता इथून पुढच्या सीन मध्ये तुम्ही प्रियाला पाहणार आहात. प्रिया आता अर्जुन सायलीचा पाठलाग करायचा म्हणून पटकन आवरते बर का. आता तिची पर्स घ्यायला जाते आणि टर्न करते असा. आणि त्यातनं तिथे बिचारा तो अश्विन आलेला असतो कॉफी घेऊन. आता ही टर्न करते आणि जोरात त्याला धक्का मारते. त्या अश्विनच्या हातातली सगळी कॉफी खाली पडते आणि कपाई. अश्विनची आणि प्रियाची आता जबरदस्त भांडणं होतात बरं का प्रेक्षकांनो. आता त्या अश्विनला इतका राग येतो, ती कॉफी खाली पडते तर प्रिया त्याच्यावरच ओरडते, काय रे अश्विन, तुला बघून नाही चालतायत का? अश्विन म्हणतो अगं मी माझं सरळच येत होतो तन्वी, तूच मला धक्का मारलास मागून. आता प्रिया म्हणते हो बरोबर आहे रे, तुला प्रत्येक गोष्टीत माझीच चूक दिसते ना. मला काय स्वप्न पडलं होतं का अश्विन, तू मागे असा कॉफीचा मग घेऊन उभा आहेस म्हणून? शी यार काय तू. अश्विन म्हणतो ए थांब का. आता लगेच प्रिया वळते आणि म्हणते काय रे अश्विन तुझं आता. अश्विन म्हणतो तू इतक्या घाईघाईत कुठे निघाली आहेस तन्वी? प्रिया म्हणते हे तुला कशाला सांगायचंय मी. अश्विन म्हणतो मी तुझा नवरा आहे तन्वी, तू कुठे चाललीस हे मला कळायला हवं आणि हल्ली अशी का वागतेस ग तू. प्रिया आता त्याला ओरडून म्हणते ए अश्विन, या असल्या फालतू गोष्टींवर वाद घालायसाठी ना माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये आता, नंतर बोलूयात आता आपण, मी नंतर बोलते तुझ्याशी, चल. आता असं म्हणून निघते बरं का. पण अश्विन म्हणतो फालतू गोष्ट, तुझ्यासाठी ही फालतू गोष्ट असेल ग. ही जी कॉफी सांडलीस ना तू आता, मी स्वतः बनवली होती माझ्या हाताने. तू बनवतेस का कधी काही कॉफी वगैरे माझ्यासाठी? तुझ्यासाठी तर किचन मध्ये जाणं सुद्धा फालतू आहे ना. प्रिया म्हणते ए बाबा ए अश्विन, या कॉफीवरनं भांडण करणार आहोत का आता आपण? ए शांत हो प्लीज, आपण नंतर बोलूत आपण या सगळ्यासाठी. आणि प्लीज हे त्या विमलला साफ करायला सांगा. चल चल बाय. आता प्रिया बाहेर येते पण तोपर्यंत सायली अर्जुन निघून गेलेले असतात. प्रिया इकडे तिकडे बघते, ते निघून गेलेले असतात. प्रिया आता वैतागते आणि म्हणते अरे यार, हा अश्विन ना नेमका मांजरासारखा आडवा आला, त्यामुळे अर्जुन सायली निसटले ना आता. आता मला कसं कळणार आहे ते दोघं कुठे गेले. आता अजूनही प्रियाला अर्जुन सायलीच्या प्लॅनिंगचा थांग पत्ता लागलेला नाहीये. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, ही प्रिया त्या अपघाताच्या रिक्रिएशन मध्ये काही गडबड करू शकेल का? आतापर्यंत तर असं काही दिसत नाहीये, पण बघूयात. आता मालिकेचा थरार खूप छान रंगणार आहे बरं का. स्टेप बाय स्टेप ते अतिशय सुरेख दाखवत आहेत मालिका. प्रेक्षकांनो ऐकतच आहात तर एखादा लाईक करून टाका माझ्या रिव्ह्यूला. आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे आधीच. तर बघा, अर्जुन म्हणतोय आता रविराजांच्या घरी आलाय तो आणि सांगतोय रविराजांना ए सिनियर, आपल्याला पोलीस डिपार्टमेंटची मदत लागेल ना आपल्या प्लॅन मध्ये. रविराज म्हणतात अर्जुन आपला प्लॅन जर चांगला गेला ना तर तो मैपत त्याच्या प्लॅन मध्ये फसेल, आपण तिथल्या तिथे त्याला अरेस्ट करू शकू. अर्जुन म्हणतो हो पण मैपत आधी सावध होऊन चालणार नाहीये आपल्याला सिनियर, पोलिसांना अगदी शेवटच्या क्षणी यायला सांगू आपण. रविराज म्हणतात हो तू त्या इन्स्पेक्टर सावंतच्या कानावर घालून ठेव सगळं, आपण दोघं जण जाऊन भेटूयात त्यांना, म्हणजे आपल्याला सगळेच डिटेल वर्कआउट करता येतील. तेवढ्यात तिथे प्रतिमा आत्या आल्यात. सायली आत्या आल्या आल्या म्हणते मी निघते हा तिथे, नाही म्हणजे मला अस्मिताताईंकडे जायचंय, त्या एकट्या आहेत ना तिकडे. प्रतिमा आत्या म्हणतात काय ग कल्पना पण पुण्याला गेलीये ना. सायली म्हणते हो तेच तर. बरं आत्या काका तुम्ही आज आमच्या घरी याल का? मग रविराज म्हणतात अगं आज काय विशेष आहे. आता अर्जुन म्हणतो अरे सिनियर, आज माझी बायको अस्मिताईसाठी सरप्राईज प्लॅन करते, एक छोटीशी पार्टी करायची आहे. कारण अस्मिताईला एकटं एकटं वाटतंय ना, म्हणून तिचा मूड असा पॅम्पअप करायचा आहे. मग सायली म्हणते आपण सगळ्यांनी मिळून हे करायचंय. प्रतिमा आत्या म्हणतात छान आहे ग सायली कल्पना, चल ना मी आत्ता येते तुझ्यासोबत, तयारीला मदत करते. सायली म्हणते नको आत्या कशाला, माझ्या मदतीला विमलताई आहेत ना. तुम्ही दोघं अचानक दिसलात ना तिला की त्यांना की आनंद होईल त्यांना. आणि मी म्हणजे घरात सगळ्यांना सांगितलं नाहीये, म्हणजे अस्मिताताईंसाठी हे सरप्राईज आहे.
सायली म्हणते बरं चला मी निघते. काय अहो तुम्ही चैतन्य भाऊजीला फोन केला का? अर्जुन म्हणतो अरे करतच होतो मी ते. सायली म्हणते झालं मी सांगितल्यावर करणार ना, राहू द्या मीच करते फोन आता. कशाला करता आता? अर्जुन म्हणतो बरं बाई तूच कर. असो आता सायली निघाली आहे बरं का. आता सायली जाते घरी अस्मिताताईसाठी आणि इकडे रविराज आणि अर्जुन आलेत. आता हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. रविराज आता त्या इन्स्पेक्टर सावंतला म्हणतायत सावंत तुम्हाला कल्पना आली ना या प्रकरणाची? ते सावंत म्हणतात हो समजलंय मला, पण तुम्हाला जी महिपत शिकरेची शंका आहे ना, तर हे जर खरं असेल ना तर हे थोडं रिस्की प्लॅन आहे बरं का. अर्जुन म्हणतो आम्हाला शंका नाही खात्री आहे की तो ऍक्सिडेंट त्या शिखरेनेच घडवून आणलाय. रविराज म्हणतात त्याला ट्रॅप करायचं असेल ना तर आम्हाला तुमची मदत हवी आहे. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात पोलीस डिपार्टमेंट तुम्हाला सगळी मदत करेल. महिपत शिखरे खूप गुन्ह्यामधनं सुखरूप सुटलेला आहे आणि तो कधीच कोणताच पुरावा मागे सोडत नाही. अर्जुन म्हणतो तो पुरावा आपल्याला सापडणारच आणि आपल्याला तो शोधायचाच आहे. तुम्ही जर तुमच्या टीम सहित तिथे असाल तर चांगलं होईल. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हो मी टीम सहित पोहोचेल तिथे, मी कव्हर करेल सगळ्यांना. मग रविराज म्हणतात सावंत मला असं वाटतंय की तुम्ही जर सगळ्यात आधी पोहोचलात ना तिथे तर महिपतला शंका नाही येणार. आणि मग इथून पुढे हे जे काही बोलले ना ते फक्त म्यूट केलंय आणि काहीच दाखवलं नाहीये आणि एपिसोड संपवलाय. आता पुढच्या प्रोमो मध्ये बघा सायली अर्जुनला सांगते की प्रतिमात्याचं तिथे असणं किती महत्वाचं. पण रविराजांचा तिथे प्रतिमात्याला जाण्यासाठी विरोध आहे. साहजिक आहे ते विरोध करणारच कारण त्यांच्या जीवावर बेतू शकतं ना. पण आता सायली म्हणते प्रतिमात्याची स्मृतीही परत येऊ शकते. मग या प्रतिमात्या कन्व्हिन्स करताना दिसतंय आपल्याला रविराजांना. त्या म्हणतात हे बघा रविराज माझी स्मृती परत येऊ नये असं वाटतं का तुम्हाला? रविराज म्हणतात अगं तसं नाही प्रतिमा, पण प्रतिमात्या मात्र तिथे रिक्रिएशनला जायला तयार झाल्यात. आता त्या रविराजांना कन्व्हिन्स करतात की माझ्याकडे दोनच पर्याय आहेत रविराज, एकतर कच खाऊन हरायचं आणि त्या महिपतला घाबरायचं, नाहीतर धीर गोळा करून सामोरं जायचं भूतकाळाला. प्रतिमात्या तिथे जाणार आहेत प्रेक्षकांनो आणि खूप थरार रंगणार आहे. येणारे एपिसोड खूप उत्कंठावर्धक आहेत यात काही शंका नाहीये. बघत राहा प्रेक्षकांनो. ठरलं तर मग आजचा हा यांचा प्लॅनिंगचा रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. माझ्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. उद्या भेटूयात. उद्याचा एपिसोड रिव्ह्यू पण छान असणार आहे. स्टेप बाय स्टेप ते सगळं दाखवणार आहेत. बघूयात. ठरलं तर मग.